हॅलो गाईज, नमस्ते. वेलकम टू माय मिनी ब्लॉग्स. तर आम्ही चाललो आहे आज अलाप्पीला, केरळहून आहे. 50 किलोमीटर आहे. खूप छान व्ह्यू आहे. एकदा इथं केरळला तुम्ही फिरायला यायचं तर इथं जाणं एकदम एसेन्शियल आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण की इथला अनुभव खूप छान येतो. आणि असं बोट हाऊस कुठंच नाही आहे असं म्हटलं तरी चालेल. आम्ही आता या पोलिसवाल्याला ॲड्रेस विचारला. आता आम्ही पोचले इथं बोट हाऊसमध्ये. आम्ही आता ही बोट करून घेतली आहे. 800 रुपये पर आवर्सचा आहे. 1 तासाला तुम्हाला 800 रुपये द्यायचे. तर आम्ही ही बोट 1800 रुपयाला ठरवली होती. असं इथं आहे 2 प्रकारच्या बोट आहे. एक हाऊस बोट आणि एक सितारा बोट म्हणून आहे. तुम्ही हीच बोट करा. सितारा बोट ही आपल्याला 3 तास फिरवते. बस 3 तासामध्ये भरपूर फिरलं जातं, तेवढंच आहे. आणि जी त्याचं काय आहे, 9000 रुपये पूर्ण फॅमिलीचे द्यायचे. तर रात्रभर स्टे करायचं. एवढं कोणाला टाईम आहे रात्रभर स्टे करा पोरं पाडं घेऊन? सर त्यापेक्षा मस्त 3 तास एन्जॉय करा आणि मस्त फिरा. एकदम रिलॅक्स, एकदम छान वाटतं. आम्ही इथं घरूनच जेवण वगैरे पॅक करून घेऊन गेलो होतो. तर आम्ही तिथं जेवण वगैरे केलं आणि घरूनच काहीतरी घेऊन जाणं. तर तुम्ही तिथं ॲज अ टुरिस्ट म्हणून फिरायला येत आहे तर बाहेरूनच काहीतरी भोवती काही एवढं काही व्यवस्थित भेटत नाही म्हणून. आणि व्ह्यू तर खूप छान आहे. आजूबाजू खेडं आहे, आलापुझा म्हणून आहे. आणि हे तिथलं बोट हाऊस आहे. लोक तिथं राहता. मस्त मस्त एन्जॉय करत होतो आम्ही फुल. दोघं मुलं माझे हजबंड, आम्ही फुल एन्जॉय केला. मस्त फोटो वगैरे काढले. खूप मजा येत होती. एकदम रिलॅक्स मोडमध्ये. जे समोर दिसतंय ना ते बोट हाऊस. आम्ही जी बोट केली ना याला सितारा बोट म्हणतात. तर मी तुम्हाला एक सजेस्ट करेल, तुम्हाला याचं असेल ना तर तुम्ही फॅमिलीसोबत नाही तर मग कपल जास्त करू नये. कारण तुम्ही जर कपल आले ना तर तुम्हाला ही सितारा बोट म्हणा, ती हाऊस बोट म्हणा, रिजनेबल प्राईसमध्ये पडेल. जर जास्त राहिले तर हे लोक म्हणजे जेवढे पैसे आम्ही दिले तेवढ्या पैशामध्ये तुम्ही 4 लोकंसुद्धा फिरू शकतात. ही बोट असं काही नाही की फक्त फॅमिली, एक कपलला जास्त. माझा मुलगा आता खातोय फ्राईड राईस, आरू एन्जॉय करतोय मस्त. आणि आम्ही पण इथं फोटोशूट वगैरे काढणं चालू आहे. टाईम भेटत नाही दिवसभर पोरांना. मस्त इथं फॅमिलीसोबत एन्जॉय करतो. हा गर्ल 50 रुपये देऊन याच्यासोबत फोटो काढलेत. खूप छान एक्सपिरियन्स आहे सुद्धा. थोडी भीती पण वाटत होती. मस्त खूप छान व्ह्यू होतं त्या दिवशी. थोडंसं ऊन होतं, संध्याकाळची वेळ होती आणि बाकी गरमी खूप जास्त पडते इथं. चला ठीक आहे, बाय बाय. तुम्हाला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करा. अजून ब्लॉग टाकेल. बाय बाय.